आज आपण तर्रीदार काळ्या मसाल्यातील चिकन बनवणार आहोत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. काळ्या मसाल्यातील चिकन कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर इथे मी 1 वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे, 4-5 कांदे चिरून घेतलेले आहे व 1 चमचा धने घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी व 1 टोमॅटो घेतलेला आहे, 5-6 लसणाच्या पाकळ्या व थोडंसं आलं देखील घेतले आहे. हे किसलेलं खोबरं आपण तव्यावरती लाल करून घेणार आहोत. खोबरं अशा पद्धतीने काळं करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने खोबरं लाल खरपूस भाजून घ्यायचं आहे. देखील या पद्धतीने खरपूस काळसर भाजून घ्यायचं आहे. कांदा या पद्धतीने काळसर झाल्यानंतर यामध्ये धने टाकून हे पण भाजून घ्यायचे आहे. या पद्धतीने खोबरं आणि कांदा भाजून घेतलेला आहे. आपण हा सर्व मसाला मिक्सरला दळून घ्यायचा आहे. पद्धतीने मसाला बारीक करून घ्यायचा आहे. इथे मी 3 पावशर चिकन स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेतलंय. इथे मी 1 वरगळ तेल टाकून घेतलेलं आहे. ते आपण बारीक चिरलेला टाकून चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा लालसर झाल्यानंतर मध्ये 1 चमचा मीठ टाकायचं व हळद टाकायची, थोडीशी धनिया पावडर म्हणजे 1 चमचा टाकायची आहे. हे टाकून घेतल्यानंतर कांदा एकजीव परतून घ्यायचा आहे. चिकन शिजवण्यासाठी इथे मी अर्धा ग्लास पाणी उकळायला ठेवलेलं. टाकून लाल झाल्यानंतर चिकन यामध्ये टाकून परतून घ्यायचं. चिकन टाकून घेतल्यानंतर हे चांगलं परतून घ्यायचं आहे. चिकन चांगलं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण गरम केलेलं पाणी थोडंसं टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने टाकून घेतल्यानंतर 2 ते 3 शिट्ट्या कुकरला घ्यायच्या आहे. इथे मी 2 वरगळे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण मिक्सरला बारीक केलेला मसाला टाकून परतून घ्यायचा आहे. मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर ते मी थोडीशी हळद घेतलेली आहे व घरगुती काळा मसाला अर्धा चमचा व सुहाना चिकन मसाला 1 पुडी छोटी टाकलेली आहे. तसेच इथे मी 1.5 चमचा लाल तिखट घेतलेले आहे व चवीनुसार थोडंसं मीठ घेतलेलं आहे. मसाल्यामध्ये टाकून घेणार आहोत. हे मसाले टाकून घेतल्यानंतर आपण हे मिश्रण पूर्ण मसाला एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. मसाला चांगला परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये उकडून घेतलेलं चिकन टाकून घ्यायचं आहे. उकडलेलं चिकन सर्व टाकून घेतल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करणार आहोत. भाजीमध्ये तुम्हाला हवे तेवढे पाणी टाकून घ्यायचं आणि त्यानंतर भाजीला चांगली उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली चिकनची भाजी किती छान आणि तर्रीदार झालेली आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी झालेली आहे. भाजीला चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची. आपल्याला प्रकारे आपली तर्रीदार चिकनची भाजी अशा प्रकारे आपलं काळ्या मसाल्यातील तर्रीदार चिकन तयार झालेलं आहे. तुम्ही हे चिकन पोळीसोबत किंवा ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी यासोबत खाऊ शकता. चला तर मग चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.